हॅलो फ्रेंड्स, मी तुमचा मित्र स्वरूप चव्हाण एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे जो आहे गल्लीपासून कोकणापर्यंत नुसताच रोमाट. आता नुसता रोमाट म्हणजे काय तर तुम्हाला तिकडे गेल्यावरच कळेल. त्याची मजा काय असते, काय आनंद असतो तो आपण पाहूया तिकडे गेल्यानंतर. मी पालखीला गेलो नव्हतो, सो त्यामुळे आता रोमटाला चाललो आहे. रोमट हे पालखी येऊन गेल्यानंतर गावातून सगळ्यांच्या घरून येऊन गेल्यानंतर ते असतो. ते म्हणजे असं की तिथे पालखी जिथे बसते रात्रीची, सो तिथे आता शेवटचा दिवस आहे. तो शेवटच्या दिवशी तिथे पालखी नाचवली जाते. तिथे एक रोमाट असतो आणि तो काय असतो ते मी तुम्हाला सांगत बसत नाही, तो आपण व्हिडिओद्वारे अनुभवूया आणि तुम्हाला A to Z सगळं काही एन्जॉयमेंट दाखवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा आत्तापासून इथून ते अगदी गावी पोचेपर्यंत ते रोमट संपेपर्यंतचा प्रवास कसा असेल, काय असेल, ट्रेनचा प्रवास कसा असेल, काय असेल, तो पूर्ण एन्जॉय मी कसा करतोय किंवा काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तो तुम्ही एन्जॉय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. चला तर भेटूया. फायनली फ्रेंड्स, आपण गल्लीच्या बाहेर पडलेला होता आणि आलेला होता आपण ते आपल्या मेन रोडला. खूप जीव आलेला आहे, ऑलरेडी उशीर झाला. आपला भाऊ तिकडे वाट बघतो शांतापूर स्टेशनला. शेअरिंग ऑटो भेटतील, त्या ऑटोने आपल्या स्टेशनला जायचं आहे. राहुल करतोय नेहमी, त्याचा उशीर होतो, उशीरच झालेला आहे. चला तुम्हाला ऑटो दाखवतो, शेअरिंग ऑटो कुठे असते ती. चल कंटिन्यू करूया. आणि समोर लाईन आहे ती शेअरिंग ऑटोची लाईन आहे. आणि मावशी आहे आणि ते वाढ बघतात ऑटोला जायला. तर त्याला आपण शेअरिंग ऑटोमध्ये बसूया. आपण स्टेशनला उतरलो आणि आता गाडी करत चाललो आहे. तिकीट काढूया दादरची आणि जाऊया दादर स्टेशनला. दादर दादर हां. मित्रांनो, दादरचं तिकीट घेऊन आपण चाललोय दादरला. भाऊ आपला वाट बघतोय. कोण भाऊ आहे तुम्हाला दाखवत होता थोड्या वेळात. हॅलो भाई. भाऊ भेटलेला आहे, याला ओळखता तुम्ही. याला तुम्ही सांगत होते कोण भाऊ, तर हा भाऊ आपला ओंकार. याचे व्हिडिओ तुम्ही बघताच. चला तर ट्रेन आली, आपण ट्रेन बघूया. आपण
तर फ्रेंड्स दादर आलेलं आहे, आता दादरला उतरूया. लागली ठीक आहे. मांडवी तेनाली कधीपासून होतं की मी कधी ट्रेन पकडतोय, कधी ट्रेन येते, मी कधी राजापूर येते, मी कधी गाव येते आणि कधी मी घरी पोहोचत, हिची उत्सुकता असते ना. आणि गाणं काय म्हणतात ते आता रिंगटोन ठेवलेची काय सांगणार आणि सांगते गावासाठी खरंच गावासाठी. मी आत्ताच गावावरनं आलेलो रविवारी आणि आता परत चाललोय. कशाला रोमटाला जे उत्सुकता असते ना भाई यार, सुख आहे सुख, स्वर्ग. कोकण एक स्वर्ग, जाम भारी वाटतं. फायनली आम्ही ट्रेन पकडली आहे आणि खूप एक्सायटेड होते. आता चाललोय गावी एन्जॉय करायला. कधीपासून असं वाटत होतं फायनली ट्रेन सुटली, फक्त 2 मिनिटं थांबलं. जास्त वेळ थांबत नाही, रिटर्न चालले नाही. खरं तर बघायला गेलं तर आहे ना, आमचा परवा दिवशी नाही कालच प्लॅन झाला. अचानक भयानक वाटलं पण नव्हतं. मी तर शिमग्याला नव्हतं गेलो, ओंकार गेला तर खूप एन्जॉय केला. असं म्हणतात मी मिस केलं म्हणून मी ह्याला खूप मिस केला. आणि जेवढे पण माझे जे मी पुढचे माझे ब्लॉग आहेत येणार आहेत ते मी ह्याच्यावरच डिसाईड करून ठेवलेले. पण सॉरी कामामुळे जाताना आलं होतं. मी ॲक्च्युली दार्जिलिंगला, त्यामुळे कामामुळे अडकून बसलो होतो. जाताना आलं. आता रोबोट काय असतं आपण बघूया, एन्जॉय करूया, पूर्ण ट्रॅव्हल बघूया. पूर्ण ट्रॅव्हल होणार. चला बसायला जागा मिळालेली आहे. बसायला जागा मिळाला. आम्ही वेटिंग तिकीट काढून आम्ही चाललो आहे. काही ट्रेन थांबेल डायरेक्ट ठाण्याला. तिथून पुढचा प्रवास सुरू. प्रत्येक स्टेशनला कुठे कुठे थांबेल ते मला आठवेल. कंटिन्यू करा. आम्ही ठाणे स्टेशनला आलो आहे. ठाणे स्टेशनला आता ट्रेनमध्ये पुण्याची सीट आहे, बघूया ज्याची सीट असेल ते येतील आणि बसतील. सीटवरती तर बसलो आहे. आता सीट पुण्याची आले तर पण हडवतील. बघूया आता पुण्याची सीट आहे काय. उत्तर बसलं, नाश्ता करतो. आता आमचा नाश्ता झाला आहे. बघूया ठाणं क्रॉस झालं आणि ठाण्याला त्या ट्रेनमध्ये पोहोचण्यात आलं आहे. बसलो आहे रिलॅक्समध्ये, फुल एन्जॉय करत. बघूया आता पुढे कोण येते का माहिती आहे. पनवेलला येऊ करो कोणी येऊ नये. वजन गावचं ट्रेनमधलं आणि असं आमचा प्रवास होते. बघूया आता पुढे तुम्हाला सांगू. तो मित्र आलेलो होता पण आता पनवेल स्टेशनला. आता इथे कोण बसतं आहे का माहीत नाही. तर आता जे आपण ठाण्याला बसलो होतो सेम कदाच कोण येते का माहिती आपल्या सीटवरती. सो आपण बघूया पनवेल स्टेशन. is aimed
on platform number 7. प्रवाशांनो कृपया लक्ष द्या. गाडी गर्दी तर कमी आहे क्रमांक ट्रेनमध्ये. 10103 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव मंडोवी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आली आहे. प्रत्येकजण कृपया खेळवे. गाडी संख्या 1. तो फ्रेंड्स फायनली आम्ही उठलेलो आहे आपल्या सीटवरून, कारण ती फॅमिली आली होती त्यामुळे उठलेलो आहे आम्हाला. आता एक सीट मिळाली बसायला आणि मस्त आणि थोडं वातावरण एन्जॉय करतो. बसलो आहे ते फायनली आम्हाला एक काका आधीने सीट दिली आहे, वरची सीट दिली आहे दरवाजा बाजूला, त्यामुळे टेन्शन नाही. ठीक आहे फायनली बसलो तरी एक ठिकाणं मिळाला मला. काका आम्हाला स्वतःहून बोलायचं या इथे बस. या बस आम्ही ॲडजस्ट करतो बिचारे. असं कुठेतरी पुण्य कमवलं तर पुण्याचं फळ मिळाला आम्हाला. चला पुढचा प्रवास कसा होता बघूया, किती गर्दी आहे बघूया. मला ट्रेनमध्ये किती लोक आहेत ते दाखवत होता. सो फ्रेंड्स आपण आता पोहोचलो माणगावला. खूप काय तुला लागतं बरं का, असं भेळ घेतली आम्ही खायला. ओंकारवर भेल खाते, भूक लागली आम्हाला. फ्रुट्स घेतलेले फूड संपले. आजकाल जाते एन्जॉय करत 20 रुपयाची भेल. करंजाडी स्टेशनला या ट्रेनने होल्ड केला होता. होल्ड तर नव्हताच पण सिग्नल लागलं होतं. करंजाडी स्टेशन आता इथून निघालो आहे. इथं आर्मीमध्ये कुठे थांबले नव्हते. सो फ्रेंड्स बराच वेळ झाला ट्रेन आपली अंजनीमध्ये थांबलेली आहे. क्रॉसिंग लागलं आहे. हे सिग्नल तर लागत असतात, वेट करावं लागतं. कधी लागतं कधी लागत नाही, पण कधी कधी लागत असतात. सो वेट करावं लागतं. बराच वेळ झाला आहे, बोर झालेत. ऊन पण भरपूर लागलं आहे आणि गरमी खूप होते लोकांना. सो बघूया ती ट्रेन कधी येते आणि ती ट्रेन तुम्हाला दाखवेल कोणती ट्रेन होती ती. चला भेटू परत पुन्हा. सो फायनल ट्रेन्स निघालेली आहे आपली. वेट झाला होता, गरम होतं म्हणून कुल्फी घेतली. कुल्फी खात खात एन्जॉय करत चाललो. सो तुम्ही पाहिला कुठे ट्रेन होती, बराच वेळ थांबलो. चला पुढचा प्रवास पुढे कंटिन्यू करूया. शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून
मडगाव मांडवी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. कृपया ध्यान दीजिए. मुंबई छत्रपति शिवाजी. निरीक्षणासाठी तयार ठेवा. यांनी आपण विलंब टाळू शकता. अपने टिकट सीजन टिकट या पास निरीक्षण के लिए तैयार रखिए. इससे आप विलंब टाल सकते हैं. सीजन टिकट सीजन टिकट और पास. तो फ्रेंड्स आम्ही कंटाळून रत्नागिरीला पोहोचलेलो आहोत. झालेला आहे टायमिंग राजापूरला पोहोचायचा. आत्ता आम्ही रत्नागिरीमध्ये आहोत. बसायला तर सीट मिळाले, गरमीने हालत आमची बेकार झाले. ओंकारला विचारा. एवढं गरम होतं ना, एवढं गरम होतं ना, असं वाटतं की भट्टीच्या बाजूला बसतोय. भट्टीमध्ये मी फक्त 2 तास झोपलो. एवढं मला हे ओंकार झोपला होता. जरा नाईट करून आला होता म्हणून मी जर नाही झोपलो तर कंटाळा होता, फिरत होतो इकडे तिकडे. मी झोप काढली कारण मला प्रचंड झोप येत होती. त्याच्यामुळे मला झोपायची शक्यता होती. आता मी आता घरी जाऊन किती झोप काढणार, किती झोप काढते वाटत नाही. झोप मिळाली 4 वाजता झोपणार, 5 वाजता घरी पोहोचणार आणि गावी जाणं मी झोपू पूर्ण टाईम वेस्ट होणार त्या. कारण गावी आलं तर आपण जास्त फिरणार की काय करणार. आपण जो गावचा एक अनुभव असा एक मस्त सुकून असतो यार, तो आजमावू की आधी झोपू. पण बघूया शक्यता जर झोप आली तर झोपे. कारण आपल्याला जत्रेला रात्री जायचं, पूर्ण रात्र काढायची तिकडे, एन्जॉय तुम्ही पण करायचं. एक्सायटेड राहा. जाम भारी मजा येणार. कारण मी पण पहिल्यांदाच येतोय. तू मी तर आलो आधी आधी आलो, मी खूप आधी आलो. नाही तर शिमग्याला येतो. पण बऱ्याच वर्षांनी मी पण येतो आता. सो काय कसं असतो रोमट आपण बघूया. पण आधी हा प्रवास तर एन्जॉय करूया. काय कसं आहे वैतागलेला प्रवास आमचा. बघा पुढे अजून किती स्टेशनला थांबते का माहीत नाही. आत्तापर्यंत तुम्हाला दाखवले. पुढचे स्टेशन किती आहे ते बघूया. त्याच्यानंतर मायावती, आडवली आणि नंतर राजापूर. पण तरी मध्ये थांबणार एवढे कन्फर्म. त्याला बघूया पुढे. रत्नागिरीला अजून ट्रेन थांबलेली आहे. आम्ही पोहोचलो होतो रत्नागिरीला. किती वेळ बघूया किती वेळ लागतो. फ्रेश झालं तोंड धुवून. खूप हालत बेकार झाली होती.
मित्रांनो प्रवास नाही करावा तुमची वाट पाहू शकता. रस्ता गेला बाजूने बघा, सुंदर असा रस्ता दिसतोय मला. गोवा हायवे आहे, मस्त वातावरण. गणपतीमध्ये तर खूपच धमाल आहे. नक्की या, नक्की एन्जॉय करा प्रवास. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो असं हे आमचं राजापूर गाव आता थोड्याच वेळात आपल्याला दिसेल. आतुरतेने वाट पाहत होतो ती वेळ आलेली आहे. आणि जो तुम्ही निसर्ग पण बघितला असेल किंवा आम्ही अनुभव करतो ज्या परिस्थितीवर या संध्याकाळचा खरं तर सकाळी पकडण्याचा कारण हेच असतं की हा एवढा सकाळचा जो निसर्ग आहे तो रात्रीच्या टायमाला दिसत नाही, अनुभवता येत नाही. हां, आणि तो हा आपल्याला आत्ताच्या म्हणजे सकाळच्या ट्रेनला अनुभवता येईल. ज्या परिसरात पावसाळी बघायला तर अजूनच एवढ्या म्हणजे पावसाळी म्हणजे कोकणातलं स्वर्ग, महाराष्ट्रातलं स्वर्ग लिटरली. आता बघूया आपण राजापूर स्टेशन. थोड्याच वेळात राजापूर स्टेशन सगळेच एक्सायटेड आहेत. मी सुद्धा एक्सायटेड आहे, हा सुद्धा एक्सायटेड आहे आणि हा तर सिमल्याला आला होता म्हणजे खूपच एक्सायटेड आहे. खूपच उतरलो आम्ही फायनली राजापूर स्टेशनला आणि खूप पाठी उतरलं. रिक्षा आमच्या पुढे थांबलेली आहे. खूप आनंद झाला आहे, खूप मजा. बऱ्याच दिवसांनी गावी येतो आहे. आता पुढे काय होतं बघूया. चालतं.
फायनली आम्ही आमच्या गावी आलेलो आहोत. हे पहा आमचं गाव, आमचं घर. कोण दिसत ना अंधारात तर आवाज पण देणार. पंजी आजी राहिली, आमची एक पंजी राहिली, एवढीच राहिली आजी. आजी काय बरे आहेत ना? हां सावाजी मोठं पोरं काय? हां वाट बघताय अजून आला नाही. हां अजून आला नाही. आणि माहिती ते आई वाट बघते. आनंद आनंद हां बघता होय होय. चल येते तर. हां चल. ही आमची पंजी आजी एकच राहिली बिचारी. हे आमचं मोठं घर, ते ओंकार राहतो आणि आमचं पाठी. चल आधी जरा मस्त फ्रेश दिसतो. हाय चालू दिलं. चल ना तिकडे, पाणी वगैरे सगळं रेडी झालं, गरम करून ठेवलो आम्ही. चल ना तोपर्यंत मग ये, मग लगेच आहे पण. हां चल. ओंकार गेला घरी त्यांच्या. आता आपण आपल्या घरी. कोण रे? कोण आहे तुझं नाव काय सांग? नाव काय तुझं? अजून राहतो कुठे? राहतो कुठे? कोंडशीत राहतो. तेच आम्ही आपल्या घरी पोचलेलो आहे. हा पिल्लू भेटलेला आहे आमचा लाडका. बघा यांचं घर. नंतर परत ब्लॉग कंटिन्यू करूया. तर आता तयारी झाली आहे ठरल्याप्रमाणे. उशीर पण झाला आहे आणि आता वाजले 9:30. कार्यक्रम तसं लेट चालू होतं. जाऊन बघूया आता पुढची मजा काय असते काय. ओंकार पण तयार आहे, आमचे परममित्र बाई. आणि बाकी घरात महिला मंडळाची तयारी चालू आहे. पुढे बघूया अजून काय काय बघायला मिळतंय. मम्मीची तयारी काय चालली आहे बघूया आता. बडबड जाऊन आतमध्ये. झाली की रे तयारी? होय नाही तर काय चला हो भाजलं बघ ते का बोल. त्याचं झोप नाही उडत आहे. तुझी झोप नाही उडत आहे अजून? झोप नाही उडत आहे? तू येणार नाहीस की सांग. ते ड्रायव्हर पावडरचं नाही डबा नाही. करू हां ते पावडरचा डबा ठेवला वहिनीस येत नाही. चल लवकर, नाही तर तुला इथे ठेवतो आता. हे गणपत उठ, चल चल लवकर. चल आम्ही जातो, आम्ही जातो पुढे. आम्ही हातरूला घेऊन नाही जात आहे. अरे त्याचे 200 पाकिटातले रुपये घ्यायचे. हा चल मी देतो. चल ये ये इकडे. या मोबाईल कोणाचा आहे? मोबाईल अथर्व घरात होता, बघितलं त्याच्या पॉकेटमध्ये 200 रुपये कुठेतरी पडले, पण बिचारा नाराज होऊन बसलाय. सो आपण त्याला काहीतरी खाऊ देऊया, खुश होईल. बायकातनी काय करतो तू? बाप्यातनी येत नाही? चल लवकर. हा ते दार लाव, कडे लाव. तुझी तयारी कर लवकर. चल बघा हे बायकांचं असं असतं. मला दरवाजा बंद कर, सगळं बंद कर म्हणून. चला लाईट बंद करून निघूया. पैसे कुठे टाकलास तू? पाकिटातलंच. कुठे टाकलास पैसे? चल नीट वडून लाव. बघा घर कशी लावते व्यवस्थित लॉक करून. केली नसेल चार्ज. लोक पैसे देत नाही म्हणून. चल लावून घे. चल लावशी. हां चला आमचे विलास दादा आलेले आहेत, त्यांना बघूया, भेटूया काय म्हणतात. दादा
विलासपूर सरपंच आमच्या निरेवाडीचे सरपंच माननीय विलास दादा यांचं आगमन होईल आता तुम्ही बघा. सरपंच नमस्कार या. काय करताय, झाली की ना तयारी सरपंचांची? हो काढतो फोटो. झाली सरपंच तयारी झाली. निघते दादा सरपंच. हो काढते आपण काढतो. हा विलास दादा आमच्या निरेवाडीचे सरपंच खादीचे कपडे घालून तयार आहे त्याचा. चला गाडी घेऊन जातोय? चालत जा ना, चालत मजा येते. हो गाडी घेऊन बोंबल येतोय दादा येतोय. चला दादा पण येतोय चालत मजा येते. ती रडताय मी सुरुवात करीन मध्ये 3 पर्यंत झोपल आणि मग काय करायची ते सुरुवात करीन. चला निघूया. आमचं पाहुणा जेवलं नाही उपाशी. जमलास चालून जमलास काय? होय दुर्लाच सगळा वर उडतोय. चपलीमुळे उठतोय तो. आत्ता जे पाहिलं ते आपल्या गुप्तादेवीचं मंदिर. याचा मान जो आहे तो होळीच्या वरती असतो तिकडे. हे आपलं मंदिर आहे. पालखी वरती नाचत असते अगदी गावाच्या मध्यावरती. सो आपण तिकडे जाऊन बघूया काय धमाल चालू आहे ती. आता गाणं होईल आणि ताबडतोब आपण रौताला निघायचं आहे. आता गाणं होईल ताबडतोब रोमट आणण्यासाठी सर्व लोकांना निघायचं आहे याची नोंद घ्या. गावाला जरा गाण्यासाठी सगळे उभे राहा. बाबा राजी कर 4 वर्षे राठी मालकी भरून घे बाबा. आता आहे तुझं लास्ट दिवस. आता रोमाट येणार आहे. तो आपला आनंदी पार पाडून दे. काय तर त्यामध्ये पण प्रेरणा घालणार आहे. आई तिथे प्रेरणा घालणार आहे. जो तरी करी इग्न करी त्याचा तो आपला बंदोबस्त कर. बारावाडीच्या गावात मुंबईत नाही परत कवी करून इग्न बंद कर. गावाला उभ्यावरची पास करणे भरून घे. पाचाचा जमेदार विराटचा पुरोगार राजकीय सगळ्या लोकांनी रोमट आणण्यासाठी जायचं.
टावर खाली टावर इथं आणि टावर खाली तू नेटवर्क नाही झालं बडबड जाऊ दे सांगण्यात पण पद्धत आहे ना. अरे आपला जिओचा टावर आणि तुमच्या जिओची आमचा जीवाचा नाही आमचा जीवाचा होता विलासा निळे वाटतो सरपंच वाटतोय बघा सरपंचाला बघा. कमेंट बॉक्स मध्ये भरून टाका विलासा नाही आपण काय बोललो आमचे उपसरपंच इकडे हे मोठं उपसरपंच दिसत नाही आणि आमचे गणेश कपडे उपसरपंच ते गण्यात आहे मेकअप ओंकार पण चालू आहे मी पण चालू आहे दोघं पण आणि इथे बघायला गेलं तर पूर्ण देवदिवाळीचं माहोल बनवून टाकलंय. मेकअपची आणि अवतारांची तयारी होते. आपण बघूया आता कसली तयारी काय चालली ते थोडे. चला हाय हाय चला कोंबडा घातला आहे.
माहोलला सुरुवात होते. तुम्ही आता पाहू शकता काही दमवणारे काय येते. मला तर थोडं अंधारात होतं, आता तुम्हाला उजेडामध्ये दाखवतो काय होतं.
Hey!
काय हे कसे आहे? हे सोनपापडी खाजा आहे. काय खाजा खाजा हां कसं सांग कसल्या खाजा हा कुठला खाजा कोल्हापुरी खाजा कोल्हापुरी खाजा हा आहे बंगाली खाजा आणि आपला फेवरेट कोकणातला फेवरेट काय खाजा मालवणी खाजा आणि आपले शेवटचे लाडू शेवचे लाडू ते शेंगदाणे लाडू लहानपणी याची आठवण जात नाही कसं आहे लाडू सो आता जत्रेच्या खाद्याची आपल्या प्रसादाची शॉपिंग झालेली नाही म्हणजे एवढं केलं आहे बघा आता काय काय घेतलं बघ ओंकार तू काय काय घेतलं मी घेतलं बंगाली खाजा बंगाली फेवरेट फेवरेट खाजा 200 लाडू खरं तर हे दादाला आवडतात शेवटचे लाडू होय ओंकारने सध्या गोड सोडलंय होय. का ते तो पण तुला ब्लॉगमध्ये सांगेल त्यासाठी म्हणजे चप्पल पण नाही घेतले 40 दिवस ते पण तुम्हाला नंतर सांगेल का नाही घेतलं ते गुपित आहे त्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल ब्लॉगमध्ये तसं टाकलं नाही पण साईडला थांबलं काय खरं तर काही गोष्टी मी सोडल्या ते 10 मार्च म्हणजे अमावास्यापासून ते 8 एप्रिलला माझी पण इच्छा खूप होती पण कामामुळे जमत नाही खूप खरंच खूप चांगलंच करतो हे आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्या हिंदू लोकांसाठी हे केलं पाहिजे तर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मास थोडा का होईना 100पैकी मी 10% 20% का होईना पाळायचा प्रयत्न करतोय कारण ही माझी पहिली आहे कारण सातारा साईडला बघितलं तर सगळी लहान मुलापासून मोठ्या मुलापासून करत असतात आपल्याकडे कोकणात एवढं कोण करत असतील नाही पण त्यांना कळत असेल माहीत असेल ते कळत नसेल पण आपल्याकडे कोण एवढं आमच्या गावात तर मोस्टली कोण पाहिलं नाही आहे माझ्यामध्ये पहिलाच ओंकार असेल तर असं आपण पण असं करूया सर्व त्याच्यासोबत आणि त्याच्या संगतीने आणि खरंच आपल्या मराठी लोकांना महाराष्ट्रीयन लोकांना करणं खरंच गरजेचं आहे खरंच बलिदान मास मारणं गरजेचं आहे बलिदान मास म्हणजे हे कोणाला माहीत सुद्धा नसेल नेमकं काय आहे बलिदान जेव्हा औरंगजेबने जी संभाजी महाराजांची विडंबना चालू 40 दिवसची विटंबना चालू आहे नंतर देहाची नंतर शरीराची आणि 40 दिवसानंतर जे हाल चालू होते ते दिवस आपण तिथीनुसार अमावास्यापासून जी चालू केलेली ना तेव्हापासून हे चालू केलं खरं तर बऱ्याच गोष्टी आहेत पण आपण थोडेफार आपण गोष्टी आपण चालू बघूया अजून पुढे तुम्हाला कळेल डिटेल्स ते पण बघूया. हे आजोबा आमच्या भोवती गोल गोल फिरतात ह्या लोकांची चालू बघा लहानपणीची आठवण आहे बघा लहानपणाची आठवण चालू आहे उमर 55 दिल 55 आहे बघा यांच्या मी इथे पण आहे तिथे पण आहे त्यांचा का पाठलाग करताय त्यांच्या पाठी का लागले तुम्ही घेतलं पण माझ्या लायकीची नाही आपले बरोबर असं तर नाही दिलेस नाही एकाची बघतोय मिळत नाही बघा असं आमच्याकडे धमाल चालू असते सगळ्यांची लहानांपासून मोठ्यांची ती धमाल एन्जॉय करायला तुम्ही पण या जत्रा भरते देवदेवाची जत्रा पूर्ण पॅक झालं होतं बघा काही वेळापूर्वी आता हळूहळू माणसं चालू होत घरी चालायला खूप वाजलेलं आहे एक वाजला 1 वाजून क्रॉस झालेलं आहे टायमिंग हे बघा चला पुढे अजून काय काय होतं बघूया चला बच्चा पार्टी ओंकारची फॅन हे बच्चा पार्टी इकडे या इकडे लवकर या
तुम्हाला व्हिडिओमध्ये यायचं आहे ना? हा, मग ओंकार दादासोबत बोला. कसं वाटतं त्याचा व्हिडिओ तुम्हाला? चांगला वाटतो. काय काय बघता मी? कुठला व्हिडिओ बघितला याचा? आठवत आता हे सगळे ओंकारचे फॅन्स आहेत. काय काय आवडतं मला बघायला तिथे? काय मजा काय केला तिथे? मजा काय काय केलं? काय केलं? शेफ्टी वडलात की नाही भूताची? अजून कोणा कोणाची वडलात? वाघाची वडलात. मग वाघ पाठी धावला तुमच्या? कुणाची? घोड्यात घोड्याची? घोडा काय पळत आला पाठी? मग आता हा मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोला जोरात, चौघांनी बोला. हा बोला, सबस्क्राईब करा. काय काय नाव काय? तो सगळं तो विसरला यार. आता मगाशी तुम्हाला सांगितलं याचं नाव काय, तुम्ही विसरलात? आता लगेच विसरलात? अरे यार, शाळेतल्या सरांचं नाव काय माहितीये? काय काय सांग टीचर आहे. सांग ना. नंदना टीचर आहे. हा, नंदना टीचर. एकच? अजून भरपूर. टीचर आहे. हा दुष्काळी टीचर आहेत. हा, अजून अपुरा टीचर आहेत. हा, आणि संगीता टीचर अच्छा. आणि जोगिता टीचर. शाळेचं नाव पण सांगितलं. अनुषा विद्यालय. हा, अनुषा विद्यालय. अनुषा विद्यालय. विरार असतो मला गावचा असतो. मग ह्याला विसरलास तू? विसरला मी पण मुंबईला होतो यार. मला विसरलं सांगता गुरु. व्हिडिओ बघतो याच्याने विसरलास? मला नाव नाही माहिती. ओंकार. काय नाव? बोला की आपण व्हिडिओ करूया. तसं काल यांच्या मागे अरे यार तू माझी लाईक सांगू काय लावतो? मी जातो मी घरी जाऊ. माझ्या आवडत झाले. एक काम कर, इकडे उडव त्याला. उडव हा, सरळ उडव. गेलं तर तेलाच पडेल. सो फ्रेंड्स, आता एन्जॉय करून सगळं हे करून आम्ही आलेलो आहोत घरी. रात्रीचे 4 वाजलेत, आता सकाळचे 4 वाजलेत. फायनली घरी पोचलो आहे आम्ही. आता झोपायचं आणि उद्या सकाळी परत उठून निघायचं आहे. तो आता जी काय मजा झाली आहे तुम्ही बघितलीच असाल. हालत पण बेकार झाली आणि एन्जॉय तर केलं खूप केली एन्जॉय. आणि खूप असं भरमसाठ असं आपण मी तरी हे घेऊन चाललो, आपण मेमरीज घेऊन चाललो आहे. बघायला गेलं तर जाम भारी मजा आली. मी तरी अनुभवलं नव्हतं, कधी बघितलं नव्हतं, तो अनुभवलं मी पण 12 वर्षापूर्वी. तर 12 वर्षानंतर आत्ता एवढ्या दिवसानंतर तर खूप गर्दी, खूप काही माहोल होता. तुम्ही तर बघितलातच, जबरदस्त. तुम्ही पण या, एन्जॉय करा आणि व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.